नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना, हा शुक्रवारचा आहे. तर आता दिवशी आम्हाला जायचं होतं लक्ष्मी यायला, पण काही कारणास्तव काही माझ्याकडून एडिट करणं नाही झालं. त्याच्यामुळे मी आत्ता टाकते हा व्हिडिओ. तर त्यानंतर मस्त असे संध्याकाळचे 4-5 वाजता मस्त असं मी स्वयंपाकाची तयारी केलेली होती. तर म्हणलं स्वयंपाकामध्ये काय काय बनवले तेही तुमच्याशी शेअर करावा सगळ्या गोष्टी. आणि इथं माझं ना चालू होतं नैवेद्य भरून घ्यायचं. जे काय मी नैवेद्य केले ते भरून घेतलं. आणि स्वयंपाकामध्ये मस्त असं मी ना वरण, भात, इकडं भजेचं मळून ठेवलं होतं. आणि जेवढे देवाला लागतात ना तेवढेच मी बनवून घेतले. कसं आहे ना, ते भजे थंड झाले ना आहोंना पण असे खाऊ वाटत नाही, मग नंतर ते खातच नाही तर मग त्याच्यामुळं मग मला ज्यावेळेस आपल्याला जेवायचे त्यावेळेस. आणि इथं मस्त असं ताट रेडी केलं तर मी आपलं नैवेद्याचं. आणि ओटीचं सामान आहे ना, ती दीदी घेऊन येणार होते. या आखाड महिन्यात तुम्ही जाता का लक्ष्मीला ते पण सांगा बरं का मला. चला बडबा मारलं का. तर आताच प्रिशू शाळेतून आली, आता आवरले, आता मला जायचं आहे लक्ष्मी यायला. तर इकडं ताट वगैरे सगळ्या गोष्टी रेडी केल्यात. आता पाणी घ्यायचे, पाणी वगैरे भरते. तुम्हाला तर दाखवलेच मी आपण काय काय बनवले ते. तर चला आता दीदी पण येते तोपर्यंत. पण आमचं आवरलं होतं का, पण प्रिशा स्कूलमधून नव्हती आली, त्याच्यामुळं आम्ही थांबलो होतो. म्हणलं परत नाही जाणं होतं दर्शनाला, त्याच्यामुळे प्रिशाला पण घेऊन जा. तर चला आता आम्ही ना लवकर निघतो, फोन करते तोपर्यंत येतीच तशी. जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेत. तर बघा मैत्रिणींनो, आता आहोनला मी ना लिंबाचा ढगळा घेऊन म्हणजे आणायला सांगितलं होता झाडाचं तोडून. आहोने बघा जसं काय मलाच बांधायचं एवढा पाहाला आणलंय. तर चला जाऊ द्या, आणलाय त्याला महत्त्व आहे, कसे काय किती का नाही ना. तर आता चला आम्ही निघतो, मग तिथे गेलं तुम्हाला भेटू. तर आम्ही कशी पूजा करतो काय काय. आता इथं आखाड महिना आहे आमच्या इकडं, म्हणजे सगळी आखाडच महिना चालू आहे. तर मैत्रिणींनो सगळी तर आखाड महिना चालू आहे, म्हणजेच आषाढ आपण म्हणतो. तर या आखाड महिन्यात ना लक्ष्मीला जातात आमच्या इकडं. तुमच्याकडे जातात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असं वरण भात वगैरे म्हणजे आखाड म्हणजे घरी तळण काढायचं, भजे कुरडे पापड असं म्हणतात. तर त्याचा नैवेद्य घेऊन जायचं असतं लक्ष्मीला. तर आम्ही पण जातो. आणि लहानपणी एक वेगळीच मजा होती, आता काय एवढं असं राहिलेलं नाही ती. तर लहानपणी असं जायचं मस्त, म्हणजे असं लांब मंदिर होतं गावापासून आमच्या. तर असं जेवणं वगैरे करायचे, वरून पाऊस यायचा थुई म्हणजे असं मजा वेगळीच होते. पण तर ते दिवस वेगळेच असते. तर चला आता आपण जाऊ. तर अजून एक जण येणार आहेत आमच्याबरोबर, त्या आजी ते पण आवडते आता, त्याच्यामुळं थोडंसं आम्ही थांबलेलो आहेत. तर चला आता मी ढगळा घेते. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं आपण ताट वगैरे तर रेडी केलं. इकडं पाणी घेतलं होतं, परत इकडं लिंबाचा ढगळा घेतात. तुमच्याकडे घेतात का नाही घेतात ते पण मला सांगा बरं का. तर चला आता जाऊ आपण मंदिरात. पूजा करूच तर थांबला का. त्यांची पूजा होते सगळ्यांची, मग ठी करायची तुला बाहेर तू असं बोल काय घेतलं रे. बसून देतो इथं बाजूला गुरे उठ ए उठ रे बाहेर हो.
अंड्यासाठी अरे मांजर पण आली बाहेर ती गाय कशासाठी अंड्यासाठी बसलेले अरे भात झालं पाय पडून तू अलीकडे जा अगरबत्तीला झपड पाय पडून येतो आजी आम्हाला पाया पडू द्यावं फक्त हां पड ताटाला लाद देऊ नको बाळा चल आवर माग अजून बाईक आहे चल दर काय करू ते बघ पप्पा म्हणते चल पप्पा गेला आपलं जाऊन दोघांनी मग देव काम करते ना पप्पा करून ये त्यानंतर आमची पूजा झाली आणि इथं ना छोटंसं एक कबूतर आलेलं होतं बरं का त्या मंदिरापाशी बसलेलं होतं इतकं छान वाटत होतं ते कोणतरी नेमकं पाळलेलंच असावा. त्यानंतर संध्याकाळी मस्त असं जेवणाच्या ह्याच्यामध्ये मला गरम गरम भजी बनवायची होती मग मी मस्त अशी गरम गरम भजी बनवून घेतली. तर आजचा हा काय व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात ते पण नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला भेटू पुढले एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा कसा व्हिडिओ बघायला आवडेल तेही सांगा. तर चला बाय बाय काळजी घ्या.